पण ज्या वेळेस तुम्हाला असं वाटन की सगळं आहे तरी मी संघर्ष करणार, तरी मी त्याग करणार, का त्या दरवाजातून बाहेर निघून मला दुनिया पाहिजे. या आयुष्यात कुणालाही छोटं मोठं समजू नका. प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात वेगवेगळं रोल प्ले करणार आहे, दिसत नसतील तरी पण. तुझं भाग्य लयच पुण्यवान असतं, तुला लय भारी घरानं भेटलं असतं. काही जण म्हणतात माझा नवराच खराब आहे. मी म्हणलं त्याच्यापेक्षा पण खराब आहेत मार्केटमध्ये, देवाने तुला चांगला दिलाय. आजूबाजूला किती पण घाण असून द्या, तुम्ही व्हा ना कमळ. कोणी किती पण घाण होऊन द्या, तुम्ही घाण नाही व्हायचं. येते लक्षात. गणपतीचा शिकवतात मुंडकं तुटलं ना तरी चालन, पण दिलेलं काम केलं पाहिजे. मग गरीब लोक मोटिवेट होतात, 4-5 दिवस करतात, मोटिवेशन मध्ये येतात, 4-5 दिवस करतात आणि त्या पॅटर्न मध्ये हारतात. आपण एका पॅटर्न मध्ये पळतो, एकदम हायर लेवलला चांगलं वागतो, आयुष्यात लय चांगलं वागलोत, आणि कधी कधी खाली जाऊन लय वाईट वागतो. चांगलं वाईट, चांगलं वाईट, चांगलं वाईट, ह्या पॅटर्न मध्ये फिरतात लोक. किती जण ॲग्री करतात? किती जण स्वतःला चेक केलंय स्वतःला? खरंच सर, कधी चांगलं, कधी हायर लेवलला तुम्ही चांगले वागलात, आणि एक काळ असा आला की तुमच्यातला सगळ्यात घाणेरडा माणूस समोर आलेला आहे. आला का नाही आला? ह्या पॅटर्न मध्ये फिरतो माणूस. आणि ह्या पॅटर्न मध्ये जेव्हा तुम्हाला वर जायचं असेल, चांगल्यापासून वर, तो रजिस्टर तयार झालेला आहे, ते ढक्कन तयार झालंय, आणि ते ढक्कन मनाने जात. त्यासाठी कोणीतरी मेंटर पाहिजे, बाहेरचे विचार पाहिजे. अर्जुनाला पण ढक्कन लागलं होतं. अर्जुन लढायला तयार, 13 वर्षापासून तयारी केली होती लढायचं युद्ध, पण टायमिंगला लढला का? तुम्ही पण तयारी केली, गरिबीला तोडायचंय, आई वडिलासाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, पोरांसाठी काहीतरी करायचंय, पण जेव्हा वेळ येते ना लढायची, तेव्हा बाहेरचे विचार, निगेटिव्ह विचार त्या लोकांना थांबून टाकतात. जर शेतीमध्ये तुम्ही बाजरी किंवा पेरलेली आहे, ऊस लावलेला आहे, द्राक्षे लावलेत, डाळिंब लावलेत, तर तुमच्या शेतीमध्ये दुसरा येऊन काही पेरू शकतो का? पेरू शकतो का? जर मग माझ्या आयुष्यात एक बिझनेस, माझं स्वप्न, माझं टार्गेट पेरलंय, तर लोक किती पण ओरडले, किती पण काही म्हणले, तरी आपण आपलं पीक बदललं पाहिजे का? नाही बदललं पाहिजे. मग मोटिवेशन नाही होणार. नेव्हर ट्रस्ट निगेटिव्ह पीपल. मग डिसिप्लिन संदर्भात मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. बेल्जियममध्ये 2 भाऊ होते, आणि 2 भावामध्ये एक दिवस मोठ्या भावाने लहान भावाला बंदी करून टाकलं. त्याची सगळी प्रॉपर्टी, घर बीर सगळं घेऊन त्याला घरात कोणून टाकलंय का. त्याची तब्येत लय जाड होती. तो म्हणला माझ्यावर अन्याय झालाय. तो म्हणला तुला वाटतंय का अन्याय झाला? एक चॅलेंज देतो तुला, चल. ज्या रूममध्ये कोंडलं होतं त्या रूममधून निघण्यासाठी, बाहेर निघण्यासाठी छोटा दरवाजा ठेवला होता ओपन त्यांनी, पण तो जाड असल्यामुळं, मोठं वेट असल्यामुळं त्या दरवाजातून तो बाहेर निघू शकत नव्हता. त्याला म्हणले जर तू या रूममधून, ह्या दरवाजातून जर बाहेर आला तर तुझी आणि माझी दोघाची प्रॉपर्टी तुला. काय म्हणले? दोघाची पण प्रॉपर्टी तुला. त्या मोठ्या भावाने सांगितलं त्याला, छोट्या भावाला. पण मोठा भाऊ काय करायचं माहितीये का? सकाळी नाश्त्याला भारी भारी, दुपारी जेवायला भारी, संध्याकाळी जेवायला भारी, आतमध्ये टीव्ही बिव्ही दिली, वॉशरूम वगैरे भारी, 90 पण दिली त्याला, सिगरेट पण दिलं, तंबाखू पण दिली, सगळं त्याला बाहेर आतमध्ये. आणि तुला तब्येत बनवतात. त्याला हे बाहेर निघायचं असेल तर त्याला काय करावं लागणार होतं? वजन. पण त्याला सगळं खुश करण्याच्या गोष्टी रोज द्यायचा. कित्येक वर्ष गेले. तो म्हणायचा याला मग डाएट करायचं, डाएट करायचं, पण जेवण आलं रे आलं, जाऊ दे उद्या करू, परवा करू. म्हणजे तो डाएट करूच नाही शकला. अक्षरशः तो त्या रूम मध्ये मेला. का? आता भूक लागली आहे ना, ते जेवण केलं, वजन वाढणार आहे, निघता येणार नाहीये. मग गरीब लोक, 100 मधले 95% लोक छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानतात. मोठं जे फ्रीडम आहे त्या पिंजऱ्याच्या बाहेर निघतच नाहीत कुणी. आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर निघण्यासाठी सगळं आहे ना. आमच्याकडे पण जेवायला होतं का नव्हतं? का उपाशी रस्त्यावर होतो आपण? इथं कोण आहे? भिकारी आहे, घर नाही चालणार असं कोणी आहे? पण आपली अवस्था त्या रूममध्ये बंद केल्या माणसारखी. पण ज्या वेळेस तुम्हाला असं वाटन की सगळं आहे तरी मी संघर्ष करणार, तरी मी त्याग करणार, का त्या दरवाजातून बाहेर निघून मला दुनिया पाहिजे, तर लाईफ बदलू शकते. पण काही लोक वाटतं मला काही कमी आहे. नो प्रॉब्लेम. किती चुका केल्यात, किती निर्णय चुकलेत, किती तुमच्या आयुष्यात तुम्ही टाळामंगळा केल्यात, काही घेणे देणं नाही. आज जर तुम्ही ठरवताय यस मला याच्यातून शिकायचे आणि मला सुरुवात करायची आहे, तर तुम्हाला कोणी नाही रोखू शकत. जर लोक तुमच्या स्वभावाशी जुळत नसतील तर लोक बदला स्वभाव. काही लोक, काही बायका नवऱ्याचा स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलायला तयार नाहीत, नवरा बदलायला तयार आहेत. हो, आहेत अशा भावाने काही आंबाबाई, आम्ही समजू डोके दुखत आमचे. हो, लय डेंजर, टेन्शनचं काम आहे.
म्हणजे स्वतः नाही बदलत, समोरच्याला बदलायचे. माझ्या बुटात खडा आहे, खडा काढला पाहिजे की नाही काढला पाहिजे? खडा नाही काढला तर मी चालता येईन का? असेच लोक डोक्यात खडे आहेत. प्रॉब्लेम रोडमध्ये नाहीच आहे, ते रोड साफ करतोय. तो आमदाराला फोन केला, रोड क्लीन करा, खडा कुठे? कंपनीत प्रॉब्लेम नाही बाबड्या, तो डोक्यात खडा आहे. हा, आणि जर तो खडा नाही काढला तू लवकर वेडा होणार. तो खडा निघण्याची गरज आहे. यू आर स्ट्रॉंगर दॅन यू नो. तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा तुम्ही जास्त ताकदवान आहात. किती लोकांना वाटतं खरंच आपली जी क्षमता आहे ना सर, तेवढ्या क्षमतेने नाही उरायला काम, मी खुश नाही माझ्या कामावर, असं किती जणांना वाटतं? असंच राम भगवंत सेतू बांधत होते. कुठला? सीतामातेला शोधायला जाण्यासाठी. आणि त्या सेतूवर सगळेजण मदत करत होते. मोठे मोठे दगड, वानर, वेगवेगळे वानर मोठे मोठे दगड घेऊन ब्रिज बांधायचं काम चालू करत होते. आणि ती खारुताई आहे ना, खारुताई, तिला वाटत होतं भगवंताचं काम आहे, एवढं भारी काम आहे, मी पण काहीतरी मदत केली पाहिजे. टीमवर्क केला तर ती काय करायची, त्या मातीत जायची, तिथं जायची, तिच्यात असं बुचकाळायची अशी, आणि त्याच्या अंगावरती रेत लागायची, आणि ती रेत घेऊन टुन्नुक 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 त्या ब्रिजवर काय करायची, अशीच झटकायची. पण ती मध्ये यायची कुणाच्या? ह्या माकडांच्या. मोठे मोठे माकड ना, हे गेले कुणाकडे? राम भगवंताकडे तिची कंप्लेंट. ओ बघा ना, ही मध्ये मध्ये बोंबलती, इकडे काय काम करते येऊनी? कधी कधी काही लोक वाटतात आपलं काम नाही करत. राम भगवंतांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणली मरण आमच्या पायाखाली, ही मध्ये मध्ये करते, काय काम येला, बस बोंबला तिकडे पळव म्हणा. प्रभू रामांनी त्या खारुताईला उचलून घेतला आणि हात फिरवला. म्हणले मला सांगा ही किती आहे? ही किती आहे? हिच्यात कॅपॅसिटी किती आहे? ही हार्डली 10-20 ग्रॅम सुद्धा वजन उचलू नाही शकत, पण ती तिच्या जेवढं उचलू शकते त्याच्यापेक्षा 10 पट जादा आणून राहिली. किती पट? तिची क्षमता आहे 10 ग्रॅमची, ती 100 ग्रॅम आणून राहिली. ती क्षमतेपेक्षा जास्त काम करू राहिली. त्यावेळेस भगवंतांनी लेसन दिला की आयुष्यात कुणालाही छोटं मोठं समजू नका. प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात वेगवेगळं रोल प्ले करणारे दिसत नसतील तरी पण. खराब पाणी झाडांना वाढण्यापासून थांबवत नाही, त्यामुळे नकारात्मक शब्दाने तुमची प्रगती थांबवून देऊ का? आपल्या मोरीतलं पाणी जातं माहिती आहे, वाळूला, आपल्या काय आळूच्या पाण्या, आणखीन कशाला जातं? लिंबुनीला, आणखीन फुलांना, काही झाडांना, सगळे घाण असतं ना, तरी ते घाण पाणी जाऊन सुद्धा झाड चांगलं फळ तुम्हाला देत. पण काही लोक म्हणतात आमच्या घरातलंही वातावरण खराब आहे सर, काय सांगू. तुझं भाग्य बाई, तुझं भाग्य लयच पुण्यवान असतं, तुला लय भारी घरानं भेटलं असतं. काही जण म्हणतात माझा नवराच खराब आहे. मी म्हणलं त्याच्यापेक्षा पण खराब आहेत मार्केटमध्ये, देवाने तुला चांगला दिलाय. एक बाई म्हणली माझा नवरा लई रागाने बोलतो माझ्या संग. म्हणलं तो ह्यासोबत बोलणारा फक्त रागाने बोलतोय, दुसऱ्या बाईचा नवरा तिला रागाने बोलतो, हाणतो पण, क्वार्टर पण मारतो, आणि तिला धमकी देतो दुसरं लग्न करणारी. मग तो नवरा किती भारी आहे? ती म्हणली हा सर लई भारी आहे मान. प्रॉब्लेम सॉल्व. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये आहे ना, लोक म्हणतात लोक थांबू राहिलेत. कोण थांबवते तुम्हाला? कोण थांबवत आहे? तुम्ही थांबू राहिलात. आजूबाजूला किती पण घाण असून द्या, तुम्ही व्हा ना कमळ. कोणी किती पण घाण होऊन द्या, तुम्ही घाण नाही व्हायच. येते लक्षात? काही झालं ना तरी हार नाही मानायची, काही झालं तरी हार मानायची. पार्वती मैयांनी नंदीला सांगितलं मी आंघोळीला चालले, बाहेर उभा राहून रक्षा कर, आत येऊन देऊ नको. शंकर आले, ते म्हणले साहेब आत जायला अलाउड नाहीये. ते म्हणले गाप, लगेच आत गेले. आणि नंतर मग पार्वतींनी आत शंकरांना विचारलं तुम्ही कसं काय आले? मी तर सांगितलं होतं बाहेर नंदीला उभा ठेवलं होतं, तुम्ही कसं काय आत आले? ते म्हणले नंदी माझा सेवक आहे, तो माझी ऑर्डर फॉलो करत असतो. मग पार्वती माईला असं वाटलं की माझा कोणतरी सेवक बनवला पाहिजे, जे मी माझ्या ऑर्डरचं पालन केलं पाहिजे. मग मणेमधून गणपती बाप्पाला बनवलं, आणि मग गणपतीला सांगितलं बाहेर उभा राहा. हे उभा राहिले. शंकर आले, फुल प्रेझेंटेशन दिलं. आय एम अ हजबंड ऑफ युअर मदर, फादर ऑफ युअर. बट एवढं खतरनाक क्लोजिंग करून सुद्धा इनकॅशमेंट झाली. शंकर रिटर्न गेले. त्यांनी अपलाईनला बोलवलं ब्रह्मदेवांना, साहेब जाऊन समजाणार आहोत. त्यांनी पण गेलं, 4 तोंडाने प्रेझेंटेशन दिलं, तरी पण निगेटिव्ह व्हायला तयार नाही, हार मानायला तयार नाही. त्यानंतर विष्णूंना पाठवलं अक्षरशः. विष्णूचं पण प्रेझेंटेशन काय चाललं. मग आता शंकर भगवंत म्हणले की आता काय करायचं. त्यांना राग आला आणि त्यांनी त्याचं मुंडकं ओढून टाकलं. शिकायला काय भेटलं? शिकायला काय भेटलं? जर एखादं काम एखादं दिलंय आणि ते कामावरती तुमचं टार्गेट आहे आणि तुम्ही ठरवत आहे की मी हार मानणार नाही, कोणी पण येऊन द्या, मी माझ्या विचारावर चालणार,
तर गणपती शिकवतात मुंडकं तुटलं ना तरी चालन, पण दिलेलं काम केलं पाहिजे. हे गणपती बाप्पा मानतात. नाहीतर काय सुख करता दुःख हरता. का गणपती? कशामुळं गणपती? आज कान मोठे, डोकं मोठे, डोळे आहेत, पोट आहेत, सगळे कोण शिकायला आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा प्रत्येक कामाच्या अगोदर गणपती बाप्पाला पूजतात. पूजतात का नाही पूजत? का पूजतात? त्यांना आशीर्वाद आहे. जो तुम्हाला पूजन त्याचं काम होणार, जो नाही पूजणार त्याचं काम नाही होणार. हे सगळे आशीर्वाद गणपती बाप्पाला दिलेले आहेत. महाभारत लिहायला सुरुवात होती, ऋषी सांगत होते आणि गणपती लिहित होते. ऋषी सांगत होते, लिहित होते, मध्येच पेन तुटला, लेखणी तुटली, त्यांनी दात मोडला आणि लेखन चालू ठेवलं. आपण असतो तर ओ पेन तुटलाय, मी काय करू, पेन आणून द्या मग लिहीन. आपण पळालो असतो. सर लई इच्छा आहे बिझनेस करण्याची, पण लोक प्रोडक्ट घेतच नाही आपले. मग इच्छा आहे सर पैसे कमवायची, पण मग घरचे साथ देत नाहीत मला. असे लोक आहेत आपले. आणि गणपती बाप्पा कोण शिकलं पाहिजे की जर एखादं काम हातात घेतलंय तर विदाऊट एक्सक्यूज, विदाऊट रिझन, विदाऊट डिस्ट्रॅक्शन तुम्ही ते काम पूर्ण केलं. सांगा मला, हे लर्निंग आहे. हे देवी देवता ज्यांनी आले त्यांनी ज्या लीला केल्यात ना आपल्या भौतिक जगात, त्याच्यातून शिकून त्या भौतिक अचिव्हमेंट कशा करायला पाहिजे त्यांच्याकडून लर्निंग, यांच्याकडून ट्रेनिंग आहे, पण आपण अंडरस्टँड नाही करत. गणपती बाप्पा येतात, आपण बसवतो आणि आपण उठवतो, पण आपण जिथं आहे तिथंच आहेत.